सैरांध्री चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि लोकमान्य टिळकांनी सुवर्ण पदक देऊन पेंटरांचा सत्कार केला। सत्काराच्या वेळी सिनेमा केसरी ही पदवी दिली। सिंहगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटणे आणि सिंहगडावर रात्रीच्या हल्ल्याचा प्रसिद्ध प्रसंगाचे नाट्य रूपांतरण केले होते। या चित्रपटात बाबूरावांनी स्वतः विकसित केलेल्या बारूदावर आधारित कृत्रिम प्रकाश व्यवस्थेचा वापर करून चित्रित केला होता। या अभिनव प्रयोगासाठी त्यांना लंडनच्या वेम्बली प्रदर्शनात सन्मानित करण्यात आलं। ऐकायला ही गोष्ट खूप सामान्य वाटत असली तरी सिनेमाच्या इंडोर लाईटचे हे एक अद्भुत आणि धोकादायक मिश्रण होते। सावकारी पाश यामध्ये भारताचा पहिला सामाजिक वास्तववादी चित्रपट बनवला, ज्यात सावकारांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर प्रकाश टाकण्यात आला। सुरुवातीला व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी होऊनही या चित्रपटाला समांतर चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड मानला जातो। सावकारी पाशची प्रिंट आता उपलब्ध नाही, पण तत्कालीन वृत्तपत्रांनी एक वास्तव चित्र अशी त्याची नोंद करून ठेवली।